तुम्हाला काय विचारतील, प्लीज सिलेक्ट द कॅटेगरी अप्लाइड फॉर. मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाइड केलंय, तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे GD ते ऑलरेडी येत असेल तिथं, तर तुम्हाला करायची काही गरज नाही आहे. पण तुम्हाला जर त्यांनी विचारलं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलेलं आहे, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलंय, त्याचे क्लर्कवाले असतील त्यांनी क्लर्क निवडावं लागेल, GD वाले असतील GD वाला कॉलम निवडावा लागेल. त्याच्यानंतर जर टेक्निकलवाले असतील तुम्हाला काय करावं लागेल, याच्यातून टेक्निकल, किंवा ट्रेडमनवाले असतील तर ट्रेडमन ऑप्शनवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. अग्निवीर जनरल ड्युटी GD वाल्यांनी, त्याच्यानंतर ओके केलं, गो झालं. इथं तुम्हाला काय करायचंय, लॉग इन ID तुमचा जो काय असेल तो टाकावा लागेल. आता इथं काही लॉग इन ID वगैरे काही नाही, इथं तुमच्या अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इकडे तुमचा फोटो असेल, ज्यांनी एक्झाम दिलेली आहे आधी त्यांना माहिती असेल, ज्यांनी नाही दिली त्यांच्यासाठी एकदम नवीन. मग त्यांचं नाव, त्याचा फोटो, कॅन्डिडेटचा फोटो, इथं तुम्हाला लॉग इन ID, तुमचा पासवर्ड जो काय आलेला असेल ईमेलच्या द्वारे तो तिथं टाकावा लागेल. त्याच्यानंतर साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर इथं तुम्हाला पहा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, पेपरच्या आधीचे काही इन्स्ट्रक्शन्स. त्याच्यामध्ये तुमचं लँग्वेज तुम्हाला इंग्लिशची हिंदी करायची असेल तर हिंदी तुम्ही इथं करू शकता आणि इन्स्ट्रक्शन्स वाचून घेऊ शकता, बरोबर आहे. तर इन्स्ट्रक्शन्समध्ये काय महत्त्वाचं आहे, तर हे जे तुम्ही काही कलर काल मी सांगितले होते कलर कोड, या प्रत्येक कलरला काहीतरी अर्थ आहे. जर तुम्ही पहा, जर तुमचा प्रश्नाचा रंग हा सफेद असेल तर त्या ठिकाणी आप अभी तक प्रश्न पर नहीं गए है, म्हणजे तुम्ही तो प्रश्न अजून ओपन केलेला नाही, पाहिलेलाच नाही अजून. जर लाल रंगाने प्रश्न तुम्हाला दाखवला तर याचा अर्थ काय आहे, आपने प्रश्न का उत्तर नहीं दिया है, म्हणजे तो प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही. त्याच्यानंतर जर हिरव्या रंगाने तुमचा प्रश्न क्रमांक दिसत असेल तर त्याला काय अर्थ, त्याचा अर्थ काय होतो, आप प्रश्न का उत्तर दे चुके है, म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर जांभळा रंग पहा, जांभळा रंग किंवा निळा रंग म्हणा तुम्ही, निळसर रंग काय सांगतो, आपने प्रश्न का उत्तर नहीं दिया है पर प्रश्न को पुनर्विचार के लिए चिन्हित किया है, म्हणजे तुम्ही काय केलंय, प्रश्नाला, तुम्हाला त्या प्रश्नावर डाऊट येत असेल तर तुम्ही तो प्रश्न पुनर्विचार करण्यासाठी राखून ठेवलेला आहे. मग तुम्हाला तो मार्क करून ठेवावा लागेल. काल मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितली होती. म्हणजे तुम्हाला उत्तर 100% कन्फर्म माहीत नाही, पण तुम्हाला काय वाटतंय, मला याचं उत्तर लगेच द्यायचंही नाहीये, माझा पेपर सोडून झाल्यानंतर ह्या प्रश्नाकडे मला परत यायचंय आणि त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही तो रिव्ह्यू करण्यासाठी जर प्रश्न मार्क करून ठेवला तर तो ह्या रंगाने दाखवेल. त्याच्यानंतर पहा, प्रश्न जिसका उत्तर दिया गया है और समीक्षा के लिए भी चिन्हित है उसका मूल्यांकन किया जाएगा. आता तुम्ही काय केलं, एक प्रश्न असा आहे तुम्ही डाऊटफुल आहे, बरोबर आहे, 50-60% तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. तुम्ही जर फक्त उत्तर टिक न करता तो प्रश्न रिव्ह्यू साठी ठेवला तर तो फक्त जांभळ्या रंगाने दाखवला जाईल. आणि एखादा प्रश्न असा आहे की तुम्ही त्याचं उत्तर काय केलेलं आहे, टिक करून ठेवलंय, परंतु पुन्हा तो तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी तो प्रश्न वाचायचा आहे, पण त्याचं उत्तर तर तुम्ही टिक करून ठेवलंय, याचा अर्थ तो हिरव्या रंगाने आणि निळ्या रंगाने दोन्ही रंग त्याच्यामध्ये दाखवले जातील. त्यावेळी समजून घ्यायचं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टिक केलेलं आहे, पण तो प्रश्न तुम्ही परत पुनर्विचार करण्यासाठी, रिव्ह्यू करण्यासाठी राखीव ठेवलेला आहे, अशा त्याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल. पण फक्त जांभळा असेल तर याचा अर्थ तुम्ही तिथं पर्याय क्लिक केलेला नाही, तुम्ही फक्त तो प्रश्न पुन्हा पाहण्यासाठी टिक करून ठेवलेला आहे. मग साधं सोपं काय करायचं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नावर 50% खात्री असेल, 60% खात्री असेल, तुम्हाला तो पर्याय देऊन ठेवावा असं वाटत असेल तर तुम्ही त्याला क्लिक करून ठेवू शकता. आणि शेवटी पेपर सबमिट जर होऊन गेला, तो प्रश्न जर तुमचा चुकीचा असेल तर तो निगेटिव्ह मार्किंग मध्ये काउंट होईल, त्याचं टिक केलेलं आहे तुम्ही उत्तर. क्लिअर आहे. आणि जर केलेलंच नसेल आणि फक्त जांभळ्या रंगाने तुम्हाला दाखवलं, याचा अर्थ तुम्ही त्याचं उत्तर टिक केलेलं नाही, फक्त तो प्रश्न पुन्हा पाहण्यासाठी राखीव ठेवलेला आहे. क्लिअर आहे. मग अशा पद्धतीचे ह्या कलरचा अर्थ या ठिकाणी व्यक्त होतो, तो कलर कोड तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर पहा आता पुढे याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे पेपरच्या संबंधित तुम्हाला. बाकीचे इन्स्ट्रक्शन्स एवढं काही सगळं वाचत बसायची गरज नाही, ऑनलाईन पेपर तुम्ही भरपूर देताय, तुम्हाला माहिती आहे. आता इथून काय केलं, नेक्स्ट केलं. नेक्स्ट केल्यानंतर चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज, म्हणजे पेपरची लँग्वेज काय असणार आहे ती डिफॉल्ट तुम्हाला चेक करावी लागेल, तुम्हाला सिलेक्ट करून घ्यावी लागेल. इथं दोन्ही ऑप्शन असतील, इंग्लिश आणि हिंदी. मग डिफॉल्ट जर तुम्ही इंग्लिश सेट केलं तर पेपर डिफॉल्ट इंग्लिशमध्ये येईल, पण तिथं तुम्हाला हिंदीमध्ये परत ऑप्शन प्रश्न चेंज करण्याची ऑप्शन पुढे तुम्हाला पाहायला येईल. पण तुम्हाला त्या ठिकाणी जर कंटिन्यू तुम्हाला सगळा पेपर इंग्लिशमध्येच द्यायचा असेल तर तुम्ही इथून जर इंग्लिश सिलेक्ट करून घेतलं तर सगळे प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतील.
जर हिंदीमध्ये सिलेक्ट करून ठेवला असेल तर हिंदीमध्ये दिसतील. आपण हिंदी सिलेक्ट करून घेऊ पहा. आता त्याच्यानंतर पहा हा चेकबॉक्स तुम्हाला इथं क्लिक करावा लागेल. त्याच्यानंतर इथं काय होईल, आय एम रेडी टू बिगिन. आता रेडी टू बिगिन इथून तुम्ही सुरुवात केली. आता तुमचा पेपर सुरू झाला. इकडे पहा. आता या ठिकाणी अग्निवीर जनरल ड्युटी इथं तुम्हाला 4 सेक्शन दिसतील तुमच्या पेपरचे. पहिला सेक्शन जनरल नॉलेजचा, दुसरा जनरल सायन्सचा, तिसरा मॅथचा आणि चौथा लॉजिकल रिझनिंगचा. म्हणजे तुमचा जीके, त्याच्यानंतर विज्ञान, त्याच्यानंतर गणित आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्ता. एखाद्याला वाटलं असेल मला आधी गणित सोडवायचं किंवा बुद्धिमत्ता सोडवायचं, तो डायरेक्ट त्याच्यावर जाऊन क्लिक केलं तर तेच प्रश्न ओपन होतील. क्लिअर आहे. मॅथ्सवर क्लिक केलं तर मॅथ्सचेच प्रश्न क्लिक होतील, ओपन होतील. सायन्सवर क्लिक केलं तर सायन्सचे प्रश्न येतील आणि जनरल नॉलेजवर जर क्लिक केलं तर जनरल नॉलेजचे म्हणजे सामान्य ज्ञानाचे सगळे प्रश्न ओपन होतील. आता बेस्ट वे काय असतो कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्सचे पेपर टॅकल करताना, तर लक्षात घ्यायचं जीकेचं जे भाग आहे त्या जीके मध्ये तुम्हाला जर उत्तर माहिती असतील तर तुम्ही क्लिक करणार आणि पुढे जाणार. पण गणिताचा असं आहे त्या ठिकाणी तुम्हाला विचार करावा लागतो, थोडंसं विचारपूर्वक स्टेप मांडाव्या लागतात आणि उत्तर शोधावं लागतं. पण जीकेचं कसं आहे, जर त्याचं नॉलेज तुम्हाला असेल तर लगेच तुम्ही उत्तर देणार. पण गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, याच्यामध्ये तुम्ही वेळ थोडासा तुम्हाला द्यावा लागतो. मग आधी काय करायचं, सगळ्यात सोपं जीकेचा आणि विज्ञानाचा पार्ट जो आहे ते तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही पटकन टिक करून पुढे जाणार आहे. मग उरलेला जो वेळ असेल तो सगळ्याचा सगळा वेळ कुठं लावणार आहे, गणित आणि बुद्धिमत्तेला. आणि एका प्रश्नावर एवढाही वेळ तुम्ही लावायचा नाही की बाकीच्या प्रश्नांचा वेळ तो खाऊन घेईल. एखादं गणित सुटत नाही किंवा एखाद्या प्रश्नावर अडून बसले आणि तेच सारखं सारखं करताय, तर त्या नादामध्ये तुमच्या पुढच्या सोप्या प्रश्नांचे, जर पुढे येणारे प्रश्न जर सोपे असतील तर त्याचा वेळ सुद्धा तुमचा वाया जातो. आणि वेळ वाया गेल्यानंतर मग आपल्या हातात काही नसतं. मग जे मार्क मिळणार होते तेही मिळत नाही आणि ज्या गणितावर किंवा ज्या प्रश्नावर तुम्ही अडून बसले त्याचे मार्क जातात. क्लिअर आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला येत नाही ते सोडायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं. वेळ मिळाला तर नंतर परत मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवा आणि वेळ मिळाला तर त्या प्रश्नाकडे नंतर या. पण आधी सगळा पेपर तुम्हाला जे येतंय ते आधी क्लिक करून घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. बरोबर. आणि काल मी तुम्हाला जसं सांगितलं निगेटिव्ह मार्किंगचं कोणी काय वापर करायचा ते मी तुम्हाला काल वर्गामध्ये सांगितलंय, त्याच पद्धतीने त्याचा अवलंब करायचा. एखाद्याला येतच नसेल तर सगळं मारलं तरी काही हरकत नाही, आहे का नाही. काही येतच नाही तर काय करायचं, मग सगळेच मारून द्यायचे. झाला तर झाला बिचारा. पण ज्याला 40 प्रश्न बरोबर सोडवता आले, ज्याला 45 प्रश्न बरोबर सोडवता आले, त्याने उगाच इकडं तिकडं गोळ्या मारून काय उपयोग नाही. बरोबर आहे. त्याच्यातले बरोबर आले तर ठीक आहे, पण चुकले तर तुमचे जे मार्क आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मायनसमध्येही जाण्याची शक्यता असते. मग कोणत्या पोराने काय केलं पाहिजे हे काल मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय, त्याच्यानुसार तुम्ही अवलंब करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. आता या ठिकाणी पहा, हे प्रश्न तुम्ही सोडवले. आता समजा याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही क्लिक केलं सिखों के 10वें और अंतिम गुरु कौन थे, तो गुरु गोविंद सिंह. तुम्हाला ऑप्शन माहिती आहे, तुम्ही काय केलं, बी क्लिक केला. अरे हे का जाणार आहे, तर बी ऑप्शन क्लिक केला. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जर ह्या पर्यायाचं उत्तर तुम्हाला काय करायचंय, क्लिअर करायचंय, मला दुसरा ऑप्शन द्यायचा आहे, तर इथं तुम्हाला क्लिअर करावं लागेल आणि नंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जर चेंज करायचं ऑप्शन तर करावं लागेल. आता माझं हे उत्तर आहे, मला सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर माझं काय येईल, पुढचा प्रश्न येईल. बरोबर आहे. क्लिअर झालं. आता मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, माझा जो पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो कसा झाला, ग्रीन झाला. झाला का नाही. आता दुसरा प्रश्न मी ओपन केलाय, पण जे प्रश्न मी ओपन केलेले नाही ते सफेद रंगाने दाखवले. अजून तिथपर्यंत मी पोहोचलेलोच नाही. फक्त पहिल्या प्रश्नाचं मी काय केलंय, उत्तर दिलंय. हे सगळ्या पार्ट बद्दल असेल. जसं आता लॉजिकल रिझनिंग मध्ये आपण गेलोच नाही, आता ओपन केलाय पहिला प्रश्न म्हणून पहिला प्रश्न ओपन आहे म्हणून लाल दाखवतोय. क्लिअर आहे. आता याचं उत्तर दिलं की तो ग्रीन होईल. आता मला काय करायचंय, माझं जनरल नॉलेज सोडून घ्यायचं. दुसऱ्या प्रश्नावर आलो, हा प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. संयुक्त राष्ट्र का मुख्यालय कहा आहे, तुम्हाला माहिती आहे न्यूयॉर्क मध्ये. दिलं, ठीक आहे, याचंही उत्तर दिलं. सेव्ह अँड नेक्स्ट केलं, तोही ग्रीन झाला. झाला का नाही. आता पुढे पहा, पुढचा प्रश्न तिसरा ओपन आहे, तो लाल रंगाने दाखवला का नाही. आता याचं मला उत्तर माहित नाहीये थोडक्यात, किंवा मला कन्फर्म नाहीये नेमकं 39 ते 43 पर्यंत झालं की 39 ते 45 पर्यंत झालं. पण माझा आत्मविश्वास मला सांगतोय की ह्या काळामध्ये द्वितीय महायुद्ध झालं. 90% मला वाटतंय, तरी मी कन्फ्यूज आहे. मला हा प्रश्न काय करायचा, आता मी टिक करून जर मार्क फॉर रिव्ह्यू केला किंवा मी फक्त असा केला
टिक करून न ठेवता म्हणजे क्लिअर रिस्पॉन्स केला, मला त्याचं उत्तर माहिती आहे पण मी टिक केलं नाही, तर मला ते फक्त काय करता येईल तुम्हाला, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. इथं माझा कलर कसा झाला पहा, तिसऱ्या प्रश्नाचा जांभळा. याचा अर्थ 3 नंबरचा प्रश्न आहे, आता चौथा आहे. आता मी काय केलं, सगळे प्रश्न माझे सोडवून घेतले, मला तिसऱ्या प्रश्नावर जायचंय. आता आपण पटकन टिक करून घेऊ काय येईल ते न पाहता. भारत छोडो आंदोलन 1942 ला झालं. आता हाच प्रश्न मला परत डाऊट आहे थोडासा, 1942 ला झालं की 1940 ला झालं. मला हा प्रश्न टिक करून ठेवायचा आहे. 90% माझं उत्तर मला कन्फर्म आहे, 1942 पर्यंत मी कन्फर्म आहे. पण मला काय केलं, मी टिकही करून ठेवलं आणि मार्क फॉर रिव्ह्यू सुद्धा करून ठेवलं. याचा अर्थ मी त्याचं उत्तरही दिलेलं आहे आणि मला परत पाहायचं आहे म्हणून मी मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलाय तो प्रश्न, बरोबर आहे. आणि जे ग्रीन वाले याचा अर्थ ते मी 100% उत्तर कन्फर्म आहे, ते दिलेले उत्तर आहे. लक्षात येतंय का काय अर्थ होतो कलरचा. बाकी याचं उत्तर मी दिलेलंच नाही, 3 नंबर फक्त मला तो पुन्हा पाहायचा आहे आणि त्याचं उत्तर द्यायचंय म्हणून मी 3 वर जर क्लिक केलं तर परत 3 नंबरचा प्रश्न माझा ओपन होईल, द्वितीय विश्वयुद्ध कब हुआ. आता माझं उत्तर कन्फर्म झालंय, 39 ते 45 मी क्लिअर केलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं, झालं माझं, तो ग्रीन होऊन गेला. क्लिअर आहे, लक्षात आलं. आणि इथं ग्रीन आहे म्हणजे हा तुम्ही टिक केलेला आहे, याचं तुम्हाला उत्तर 90% माहिती असेल तर टिक करून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. तो प्रश्नाचं उत्तर टिक केलेलंच आहे, पण फक्त जांभळा रंग आहे याचा अर्थ त्याचा ऑप्शन तुम्ही क्लिक केलेला नाही. मग ज्या प्रश्नावर तुम्हाला 70-80% खात्री वाटते त्याचं काय करायचं, ऑप्शनही देऊन ठेवायचा आणि त्याला मार्क फॉर रिव्ह्यू पण करून ठेवायचं. वेळ मिळाल्यानंतर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट त्या प्रश्नावर जायचं आणि ओपन करायचा. मग कन्फर्म वाटतं 1942, डायरेक्ट सेव्ह नेक्स्ट केलं, तो पण ग्रीन झाला. क्लिअर आहे, झाला का ग्रीन. हाँ, आता 5वां चालू आहे. मी ऑप्शन घेतलं, इनमें से कौन से राज्य की स्थल सीमा तमिळनाडू से नहीं मिलती. समजा मी काय केलं, आता तेलंगणा घेतलं किंवा कर्नाटक घेतलं, आंध्र प्रदेश घेतलं, बरोबर आहे, कर्नाटक घेतलं, पुढे गेलो किंवा मला माहित नाहीये, मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला, झाला मार्क फॉर रिव्ह्यू, सेव्ह अँड नेक्स्ट. आता पुढचा प्रश्न 6 नंबरचं मी काहीच उत्तर न देता पुढे गेलोय, बरोबर आहे. 6 नंबरचा प्रश्न जो आहे, भारत में वर्तमान में भारत के विदेश मंत्री कौन है. A.K. एंटनी, स्मृती ईरानी, अरुण जेटली, सुषमा स्वराज. आता हा पेपर तेव्हा सेट करून ठेवला बिचाऱ्यांनी, अजून चेंजेस नाही केला. सुषमा स्वराज गेल्या देवा घरी, तरी प्रश्न तोच आहे अजून, आहे का नाही. आता कोण आहे परराष्ट्र मंत्री, एस जयशंकर, कालच तुम्हाला सांगितलं. मग हे जुनं आहे, तेव्हा ते योजना लागू केली तेव्हापासून त्यांनी सेट करून ठेवलंय. क्लिअर आहे. आता पहा इथं, आता तुम्ही काही करू शकता, बाकी सेव्ह अँड नेक्स्ट किंवा प्रिव्हियस उत्तर दिलं नाही. आता 7 नंबरचा प्रश्न आला, राष्ट्रीय एरोनॉटिकल लॅबोरेटरी बेंगलोरमध्ये, हैदराबादमध्ये, दिल्लीमध्ये. बेंगलोरमध्ये मी उत्तर दिलं, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. क्लिअर आहे. 7 नंबर काय झाला, ग्रीन झाला. याचा अर्थ 6 नंबरवर मी प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. 6 नंबर जरी मी क्लिक केला तरी तो ओपन होईल. 6 नंबर झाला, डायरेक्ट प्रश्नावर जायचं, इथून मागं पुढे घ्यायची गरज नाही. तुमचा जो राहिला आहे त्याच्यावरच क्लिक करायचा, आपोआप तुमचा ऑप्शन क्लिअर होतो. तो वर्तमान में भारत के विदेश मंत्री वगैरे असं करत करत तुम्ही हे 15च्या 15 प्रश्नांचे उत्तर दिले. समजा सेव्ह अँड नेक्स्ट, ऑप्शन नंबर 2, परत सेव्ह अँड नेक्स्ट. पुढचा प्रश्न माहित नाही, प्रसिद्ध किताब गीता गोविंद बाणभट्टने लिहिली, कोणी लिहिली, 9 नंबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खेलकूद के लिए महिला पुरुष राष्ट्रीय पुरस्कार कोणता दिला जातो, अर्जुन पुरस्कार काय असेल ते. पुढचा दिला. 10वा ओपन झाला, भारत की पहिली महिला सुलतान रजिया सुलतान, ऑप्शन दिला, बरोबर आहे. असं करत करत तुम्हाला काय करावं लागेल, उत्तर द्यावे लागतील. पुढचा प्रश्न काय असेल नसेल, इनमें से कोई नाही, बरोबर आहे. हा तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला, त्याला ऑप्शनही दिला. त्याच्यानंतर न्यायाधीश का आंतरराष्ट्रीय अदालत, हे तुम्हाला कालच शिकवलं, पाहिले का प्रश्न. हेग त्यांनी दिला सॅम्पल पेपर, त्याच्यातच आहे की नाही. मग हेग दिला, याच्यामध्ये सुद्धा सेव्ह अँड नेक्स्ट केलं. 15 नंबरचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर, माहिती आहे तुम्हाला, सेव्ह अँड नेक्स्ट, बरोबर आहे. म्हणजे तो पार्ट तुमचा पूर्ण झाला. आता तुम्हाला काय करायचंय, जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये सेम कन्सेप्ट, काहीच वेगळं नाही. मग काय अर्थ होतो, ग्रीन रंग, याचा अर्थ तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर 100% कन्फर्म दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, ज्याचं उत्तर दिलेलं नाही तो लाल रंगाने दाखवला जाईल. जो प्रश्नच तुम्ही ओपन केलेला नाही तो सफेदच राहील जसाच्या तसा. क्लिअर आहे. जो प्रश्न पाहिलेलाच नाही तो सफेद रंगाने दाखवला जाईल. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही टिक न करता मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे तो फक्त जांभळ्या रंगाने दाखवला जाईल. ज्याचं उत्तरही टिक केलंय आणि तो प्रश्न तुम्हाला परत पाहायचा आहे तो तुम्हाला जांभळ्या आणि त्याच्यामध्ये एक चौकोनी रंगाचा हिरवा बॉक्स दाखवलेला असेल. हिरवा रंग म्हणजे ऑप्शन टिक आहे, एवढं लक्षात घ्या. क्लिअर आहे. मग तुम्ही पेपर नंतर तुम्हाला वेळही मिळाला नाही तरी त्या जांभळ्या रंगाच्या प्रश्नावर तुमचा हिरवा रंग जर चौकोनाकृती आकारात दिसत असेल तर त्याचा पर्याय तुम्ही टिक केलेला आहे. 70-80% खात्री होती तुम्हाला, ते बरोबर येण्याची शक्यता आहे. तो प्रश्न काउंट होईल.
पण ज्या प्रश्नावर फक्त तुम्हाला जांभळा रंग दिसतो त्याचा ऑप्शन तुम्ही क्लिक केलेला नाही, त्याचे निगेटिव्हही होणार नाही आणि त्याचे मिळणार सुद्धा नाही. क्लिअर आहे? मग त्याचं उत्तर तुम्हाला शेवटी देऊन त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करावा लागेल. क्लिअर आहे? आणि सगळ्यात शेवटी तुमचं सबमिट होऊन जाईल. जरी तुम्ही सबमिट केलं नाही तरी आपोआप तुमचा टाइम संपला की इथं टाइम पहा मागे मायनस चालू आहे तुमचा, आहे का नाही? आता तुम्ही 50.37 हे तुमचं टायमिंग रिव्हर्स चाललाय. ज्यावेळी तुमचा टाइम संपून जाईल ऑटोमॅटिकली तुमचं काय होईल, पेपर सबमिट होऊन जाईल. क्लिअर आहे? सबमिट करायचा ऑप्शन जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं सबमिट दाबायचं तर कोणी घाबरायचं काही कारण नाही. ऑनलाईन पेपरमध्ये तुमचा पेपर तुमचा टायमिंग संपला की ऑटोमॅटिकली सिस्टममध्ये सबमिट होऊन जात असतो. क्लिअर आहे? अशा प्रकारेच मॅथ्स सोडवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, जनरल नॉलेज सोडवायचं आहे. तर कलर कोड समजले? तर हे 4 कलर कोड पहा. इथं तुम्हाला तसंही सांगितलेलं आहे, घाबरायचं काही काम नाही. इथं सांगितलंय ना, हिरवा रंग म्हणजे काय, तुम्ही उत्तर दिलेलं आहे. लाल रंग म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं नाही, नॉट अँसर्ड. चौथा करडा रंग किंवा आपलं चंदेरी रंग, सफेद रंग म्हणा, त्या रंगाचा जर तुम्हाला प्रश्न दिसत असेल तर तो तुम्ही नॉट व्हिजिटेड म्हणजे त्या प्रश्नापर्यंत तुम्ही गेलेलेच नाही, तो प्रश्नच तुम्ही ओपन केलेला नाही. आणि जर तुमचा फक्त जांभळा रंग दिसत असेल तर मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे तो प्रश्न तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं नाही, तो प्रश्न तुम्ही पुन्हा पाहण्यासाठी मार्क करून ठेवलाय. आणि शेवटी काय आहे, अँसर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड म्हणजे तुम्ही काय म्हणता ते अँसर्ड म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे आणि तो प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा पाहायचा आहे, त्याच्यासाठी तुम्ही तो मार्क करून ठेवलाय. आणि कंसात त्यांनी दिलंय विल ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड म्हणजे त्याचं तुम्ही ऑप्शन क्लिक करून ठेवलेलं आहे म्हणजे तो प्रश्न तुमचा मार्कांमध्ये मोजण्यात येईल. क्लिअर आहे का? मायनस असेल म्हणजे चुकवलं असेल तर निगेटिव्ह होतील आणि जर बरोबर दिला असेल तर मार्क मिळतील. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने हा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. याच्यात वेगळं काही विज्ञान नाहीये. क्लिअर आहे? एवढंच सायन्स त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक पार्ट तुम्हाला सेपरेट दिलाय. प्रत्येक पार्टवर तुम्ही क्लिक न करताही डायरेक्ट तुमचा हा पार्ट झाला की हा पार्ट ओपन होईल. क्लिअर आहे? पण एखाद्याला वाटत असेल मला विज्ञान आधी सोडवायचं तर तो डायरेक्ट विज्ञानावर जाऊन क्लिक करू शकतो. एखाद्याला वाटलं मला जीके सोडवायचंय पण आधी गणित आणि बुद्धिमत्ता आधीच घेऊन बसायचं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, गणित सोडवण्याच्या नादामध्ये कधी कधी काय होतं, एखादा प्रश्न तुम्हाला येतही असतो पण त्याचं उत्तर बरोबर निघत नाही. प्रेशरमुळे आपण एखादी गोष्ट चुकीची करत असतो आणि त्यावेळी आपण म्हणतो आपल्याला तर उत्तर येतंय, मग उत्तर काय येईना माझं, मला हा प्रश्न सोडवता येतोय पण उत्तर काय येईना, मग तो विचार करण्यातच आपण जास्त वेळ वाया घालवतो. आणि एखादा प्रश्न अवघड आला की आपल्याला प्रेशर येतं. प्रेशर येऊन द्यायचं नाही. पुढचा प्रश्न कदाचित सोपाही असतो मग तो प्रश्न सोडून द्यायचा आणि सगळा पेपर एकदा पूर्ण डोळ्याखालून घालायचा आणि नंतर तुमचे जे काही प्रश्न राहिले असतील त्यांना मार्क फॉर रिव्ह्यू करा आणि ते प्रश्न सोडवा. आणि जास्त टोले कुणी मारायचे कुणी मारायचे नाही हे मी तुम्हाला काल व्यवस्थित सांगितलंय, त्याचा अवलंब करायचा. क्लिअर आहे? त्याच्यानुसार पेपर द्या. 100% मला खात्री आहे तुम्ही चांगलाच पेपर द्याल. तुम्हाला पेपर सगळ्यांना सोपच जाईल, काही लोड घ्यायचा नाही, शांततेत सोडवायचं. आणि लय पेपर अवघड गेला म्हणून टेन्शनही घ्यायचं नाही, तसंही तुम्ही घेत नाही ते मला माहीतच आहे का नाही? हां, भरपूर आपल्याकडून परमेश्वराला दुसरं काही करून घ्यायचं असतं, त्याच्यामुळे लय लोड घ्यायचं नाही. एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणजे आपण दुःखी व्हायचं काही कारण नसतं. पेपर द्यायचा, आपले प्रयत्न चालू ठेवायचे. प्रयत्नांमध्ये तुम्हाला तुमच्या कुठेतरी नक्की यश 100% मिळेल. मग याच्यातच एखाद दिवशी पेपर अवघड गेला मग लय टेन्शन घ्यायचं. रेल्वेने परत मुंबईवरून येता विचार करायचा मी जाऊ का काय रेल्वेच्या पुढं, अजिबात विचार नाही करायचा. लाईफ इज वन्स, काय आयुष्य एकदाच आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एखाद्याचं खूप मोठं स्वप्न असतं मला आर्मीची वर्दीच मिळाली पाहिजे आणि ती नाही मिळाली तर माझं आयुष्य संपून जाईल, अजिबात नाही. क्लिअर आहे? असा विचार कोणीच करायचा नाही. पेपर अवघड गेले, फॉर्म सबमिट झाले नाही. आता एक बातमी होती पोलीस भरतीची, त्या पोराचा पेपर सबमिट झाला नाही म्हणून पोराने आत्महत्या केली, कारण त्याची शेवटची भरती होती. आहे का नाही? शेवटची भरती ठीक आहे, वय संपलंय, पण आता जाऊन काय उपयोग आहे? परमेश्वराने तुमच्यासाठी दुसरं काहीतरी लिहून ठेवलेलं असेल, त्याच्यापेक्षा बेटर तुमच्या आयुष्यात काहीतरी येऊ शकतं. त्याच्यामुळे एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून आयुष्य संपवणं हा काही मार्ग नसतो. त्याच्यामुळे असे चुकीचे विचार कोणीही करायचे नाही. तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, निर्लज्ज व्हा, आहे का नाही? हां, तसा विचार कोणीही करायचा नाही. किंवा तुम्ही खूप वर्ष एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न केले आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही. सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेनुसार होतील किंवा आपल्याला सगळीच गोष्ट आपल्या मनानुसार मिळतील असं कधीच आयुष्यात होत नाही, कोणाचंच नाही. कितीही मोठा पैशावाला माणूस असेल, आहे का नाही? अंबानीचा पोरगा किती लठ्ठू आहे माहिती आहे का नाही? आता तुम्हाला म्हटलं तुमच्या गावचा मस्तपैकी एक डोंगर आहे,
त्याच्यावर तुम्हाला ट्रेकिंग करायची आहे का नाही? तुमची इच्छा आहे ट्रेकिंग करायची, लोक हौशेनं ट्रेकिंग करतात. त्याला म्हणलं कर ट्रेकिंग, त्याची गंज इच्छा आहे ट्रेकिंग करायची, किती पैसा आहे, पण त्याला त्याच्या पायाने चढूच देणार नाही, तो जाणारच नाही वरती तिथपर्यंत, आहे का नाही? किती पैसा असू दे, एकतर त्याला हेलिकॉप्टरने वरती नेऊन त्या टेकडावर चढवायला तिथं उतरवावं लागेल. मान्य आहे का नाही? आहे का नाही? अशा पद्धतीनं पैसा किती असेल तर तुमची इच्छा आहे, त्याची ती इच्छा असेल ती मरेपर्यंत तशीच राहील, जर त्याचं शरीर तसंच राहिलं तर. त्याच्यामुळे प्रत्येकालाच पैसा असला म्हणजे सगळ्याची इच्छाही तुमच्या पूर्ण होतील असंही होत नाही. पैशाशिवाय शेवटी जग चालत नाही, हे मान्यच करावं लागेल. पण तुमच्या ज्या इच्छा आहे किंवा तुमचं जे आयुष्य आहे ते आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला तीच नोकरी पाहिजे किंवा तीच गोष्ट तुम्हाला मिळाली पाहिजे असं अजिबात नसतं. क्लिअर आहे? त्याच्यामुळे जास्त त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. एखाद्याला पेपर खूपच अवघड गेला, आर्मीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, अवघड जाणारे भरती झाले, सोपे पेपर जाणारे घरी राहिले, आहे का नाही? ते एकतर तुमची मेरिट लिस्टही लावत नाही, तुम्हाला पेपर किती मार्क मिळाले तेही सांगत नाही, तुम्हाला ग्राउंडला किती मार्क पडले तेही दाखवत नाही, टोटल किती झाली तेही सांगत नाही. आणि काल एक पोरग मला ते सांगितलं, पोरांनी म्हणे डॉक्युमेंट घेऊन गेला ना, आता त्याला म्हणे पहिल्या सिलेक्शन लिस्टमध्ये त्याचं नाव होतं आणि आता डॉक्युमेंट घेऊन गेला यांच्या गावचा मुलगा आणि त्याला म्हणतात तुझं नाव चुकून आलं होतं. तोपर्यंत आता हे कसे पेपर तपासत होते आणि कसं त्याचं लिस्ट 4 वेळा मुंबईला जाऊन आला, तोपर्यंत नाही सांगितलं. आणि शेवटी डॉक्युमेंट जमा करायच्या वेळी म्हणले तुझं नाव चुकून आलं होतं, तुझ्या जागी दुसरा मुलगा घेतलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची स्थिती आहे. त्याच्यामुळे जास्त विचार करू नका, कळलं का? तकदीर में होगा तो मिलेगा. तुम्हाला मन माहिती आहे चांगले, सिर सलामत तो पगडी 50, आहे का नाही? एकाच गोष्टीमुळे काय आयुष्य कोणाचं संपत नाही. त्याच्यामुळे लय विचार करायचा नाही. तुमच्या वयामध्ये आपण खूप विचार करतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ती चित्ता ड्रेसची वर्दीच पाहिजे, आहे का नाही, मला खाकीच पाहिजे. पण नाही मिळाली म्हणून प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून दुःखी होऊन आयुष्य सोडून देणं हा पर्याय नसतो. आयुष्य जगून घ्यायचं. आपल्या आईबापाच्या आपल्याकडून अपेक्षा आहे, आपण जगलो तर अपेक्षा पूर्ण होतील. त्याच्यामुळे चुकीचे विचार कोणी करायचे नाही, बरोबर आहे? लक्षात ठेवा. आणि घाबरून जायचं नाही. पेपर अवघड गेला तर अजिबात घाबरायचं नाही, उलट हसत हसत घरी यायचं, चांगलं झालं म्हणायचं, याच्यापेक्षा बेटर मला काहीतरी करायची अजून संधी मिळाली, हे म्हणायचं. क्लिअर आहे? चलो, तर काय घाबरू नका, पेपर द्या, शांततेत द्यायचा, लोड अजिबात घ्यायचा नाही, शांत डोक्यानं पेपर द्यायचा, चांगल्या मनानं पेपर द्यायचा, घाबरून जायचं नाही. घाबरून गेले की प्रेशर येतं, प्रेशर आले की चुका होतात, त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. ऑनलाईन अजून एक तुम्हाला पेपर टाकून देतो. ज्यांचे पेपर नंतर असतील ते येत असतील तर मला सांगा, मी 8-8:30 वाजता हजर राहील. तुमचे प्रिव्हियस इयरचे पेपर वगैरे तुमचे तोपर्यंत अजून 4-5 दिवस मी सॉल्व्ह करून घेईल. ठीक आहे, काही अडचण नाही. समजलं? तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. मी तुम्हाला तेच सांगितलं, तुमच्या ग्रुपवर ठरवा, नाही तर 4-5 जण यायचे, आले तरी मी घेणाऱ्याची काय हरकत नाही. 25 तारखेपर्यंत तुमचं कंटिन्यू मी लेक्चर घेईल, येत जा. प्रिव्हियस इयरचे पेपरचे जे प्रश्न आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर म्हणजे पेपर तर काय आपल्याला मिळत नाही आर्मीचे, पण मग जे संभावित प्रश्न आहेत त्या प्रश्नांची प्रॅक्टिस आपण करून घेऊ. ज्यांचे उद्या पेपर आहे, ज्यांचे पेपर होतील त्यांनी मला फोन करून सांगा, ओके, काय होतं, कसं होतं, काय काय विचारलं, जेणेकरून बाकीच्या पोरांना एक आयडिया आपल्याला देता येईल. बरोबर आहे? नक्की फोन करा मला, 100%. प्रत्येक शिफ्टवाल्याने फोन करा, म्हणजे मला समजेल नेमकं काय होतं काय नाही, त्याचा फायदा तुमच्या मित्रांना होईल. क्लिअर आहे? बर, सगळ्यांना ज्याचे उद्या पेपर आहे त्यांना बेस्ट ऑफ लक आणि बाकीच्यांनाही बेस्ट ऑफ लक. क्लिअर आहे? चलो.